MGM विद्यापीठाचे आदरणीय कुलपती श्री अंकुशराव कदम, आदरणीय कमलकिशोरजी कदम, आपल्या विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर विलास सपकाळ, कार्यक्रमाला विशेष रूपाने उपस्थित असणारे माझे ज्येष्ठ सहकारी आदरणीय हरिभाऊ बागडे, ज्येष्ठ पत्रकार आदरणीय कुमार केतकर, श्रीकांत जोशी, विवेक देशपांडे, माझे मित्र प्रवीण बर्दापूरकर, आदरणीय डॉक्टर गाडेकर, उपस्थित सर्व मान्यवर आणि विशेष रूपाने आज या दीक्षांत सोहळ्यामध्ये ज्या माझ्या विद्यार्थी मित्रांना आणि मैत्रिणींना आज पदवी मिळालेली आहे असे सर्व माझे बंधू आणि भगिनी, खरं म्हणजे आज सगळ्यात प्रथम विद्यापीठाने एक अतिशय चांगली डिलीट एका समाज सुधारणेकरता सातत्याने प्रयत्न करणाऱ्या आणि विशेषतः सामाजिक संवेदनशीलता, सामाजिक जबाबदारी आणि सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनाने 10,000पेक्षा जास्त गीते लिहिली असे महाकवी वामनदादा कर्डक यांना आज त्यांनी विशेष रूपाने आज त्यांचा जो यथोचित गौरव केलेला आहे, त्यांना डिलीट दिलेली आहे, याबद्दल मी त्यांना विशेष रूपाने विद्यापीठाचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. महात्मा गांधींचं हे स्वप्न होतं की समाजातल्या तळागाळातला जो शोषित पीडित दलित माणूस आहे, जो सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक दृष्टीने मागासलेला आहे, तो समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आला पाहिजे. या समाजामधून विषमता, सामाजिक विषमता, आर्थिक विषमता मुक्त झाली पाहिजे. सामाजिक एकता, सामाजिक समता, सोशल आणि इकॉनॉमिक इक्वॅलिटी ही वारंवार महात्मा गांधींनी आपल्या विचारातून मांडली. म्हणून या समाजातली छुआछूत, अस्पृश्यता, जातीयता संपूर्णपणे नष्ट झाली पाहिजे. माणूस हा त्याच्या जातीने मोठा नाही, त्याच्या गुणांनी मोठा आहे. आणि याकरता केवळ भाषणातून किंवा बोलण्यातून नव्हे तर व्यक्तिगत आचरणातून आपल्या सगळ्यांना या विचाराचं अनुकरण करण्याची गरज आहे. या समाजातल्या दलित, पीडित आणि शोषित माणसाला सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक दृष्टीने खऱ्या अर्थाने समाजाच्या मुख्य प्रवाहात प्रतिष्ठा मिळेल, तो आपल्या इतिहासामधला सोन्याचा दिवस राहील असं महात्मा गांधींनी म्हणून ठेवलं आहे. मला विशेष रूपाने आठवण होते की मी ज्यावेळी मंत्री झालो त्यावेळी लहानपणापासून मी एक गोष्ट बघत होतो की माणूस माणसाला खिचण्याचं काम करायचा किंवा माणूस सायकल रिक्षाच्या माध्यमातून माणसाला वाहून नेण्याचं काम करायचा. ज्यावेळी मी ट्रान्सपोर्ट मंत्री झालो त्यावेळी माझ्या मनामध्ये एक शल्य होतं. गांधीजींनी असं म्हटलं होतं की ज्या दिवशी ही शोषणाची प्रथा बंद होईल त्या दिवशी देशाच्या इतिहासातला हा सोनेरी दिवस राहील. पंडित दीनदयाल उपाध्यायांनी असं म्हटलं होतं की मी कधीच या रिक्षात बसणार नाही, कारण मानवीय एक्सप्लॉयटेशनचं ते प्रतीक आहे, मानवतेच्या विरुद्ध आहे. आणि म्हणून ज्यावेळी मी मंत्री म्हणून याच्या मागे लागलो तर अनेक अडचणी आल्यात, अनेक संकट आली आणि सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊन आपली बाजू मांडावी लागली. आणि मला खूप आनंद झाला की ज्या दिवशी पार्लमेंटमध्ये मेकॅनाइज्ड ड्रिव्हन ई रिक्षाचं बिल मी आणलं त्यावेळी मला, आज आपले मुलायमसिंग यादव जिवंत नाही आहेत, पण त्यांनी मनापासून आपल्या भाषणात सांगितलं की डॉक्टर राममनोहर लोहिया यांच्या हृदयात वारंवार ज्याबद्दलचं दुःख होतं असं एक स्वप्न तुम्ही पूर्ण केलं, मला याचा खूप आनंद आहे. आणि महात्मा गांधी असतील, दीनदयाल उपाध्याय असतील, डॉक्टर राममनोहर लोहिया असतील, या सगळ्यांच्या मनामध्ये शोषित पीडित माणसाबद्दलची जी संवेदनशीलता होती, त्यांच्याबद्दल सामाजिक जाणीव आणि सामाजिक जबाबदारीच्या भावनेतून सामाजिक आर्थिक परिवर्तनाबद्दलची कटिबद्धता त्यांच्या विचारातून ओतप्रोत होऊन वारंवार निर्णया मार्गाने त्यांनी प्रगटित केली होती. ते स्वप्न पूर्ण झालं. हे माझ्या आयुष्यातलं सगळ्यात चांगलं काम आहे असं मी नेहमी समजतो.
जेव्हा जेव्हा मला प्रश्न विचारतात तेव्हा टनेल, रोड, हायवे याची नावं काही मी घेत नाही. मी नेहमी म्हणतो की या माणसाला, ज्या गरीब माणसाला, आणि त्यातले 70% लोक हे शेड्यूल्ड कास्ट आणि शेड्यूल्ड ट्राईब कम्युनिटीमधले, अनेक लोक अल्पसंख्याक समाजामधली होती. आणि आज मला याचा आनंद आहे की केवळ तेच नाही तर महिला देखील ही रिक्षा चालवायला लागल्या आणि आपला उदरनिर्वाह करायला लागला. हाही पण आनंदाची गोष्ट. आणि मग आजची ही विशेषतः मरणोत्तर डिलीट ही जी आपण या डॉक्टर वामनराव कर्डक यांना दिलेली आहे, ही एक सामाजिक न्यायाच्या दृष्टीने आपण सुरू केलेला आहे उत्तम उपक्रम आहे. आणि सामाजिक संवेदनशीलता मला जे लोक बाळगतात तेच असं काम करू शकतात. त्यामुळे विद्यापीठाला, कदम साहेबांना आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना मनापासून खूप खूप धन्यवाद. मला आनंद आहे की आपण सगळेजण डिग्री घेतात. मी शाळेत शिकत असताना आम्हाला आमच्या शिक्षकांनी एक माय एम इन लाईफ असा निबंध लिहायला सांगितला होता. त्यावेळी आमच्याकडे ते महालात, आमच्या नागपुरात एक बुधवार बाजार होता. तिथे जुन्या पुस्तकाचे दुकानं होती. तिथे शुअर सक्सेस आणि गाईड विकत मिळायच्या. तर त्या सगळ्यांजवळ होत्या. तर प्रत्येकाने त्या पुस्तकामध्ये लिहिलं होतं, ए मॅन विदाऊट एम इज लाईक ए शिप विदाऊट रडर, देअर फॉर एव्हरी मॅन हॅव एम इन लाईफ. आणि म्हणून त्यांनी पुढे लिहिलं होतं, माय एम इन लाईफ इज डॉक्टर. आणि जेव्हा आमच्या वर्गशिक्षकांनी, आम्ही 8व्या वर्गात होतो, जेव्हा हा निबंध हा लिहिलेला तपासायला सुरुवात केली तर 8-10 निबंधाच्या वह्या तपासल्यावर एकदम ते भडकले आणि ते म्हणाले, अरे लेखो हो, तुम्ही सगळेच डॉक्टर बनणार तर कंपाऊंडर कोण बनणार. खरं म्हणजे डिग्री मिळाली पाहिजे, कारण नॉलेज ही पॉवर आहे. पण डिग्रीचं उद्दिष्ट काय आहे याचा कुठेतरी विचार करण्याची आवश्यकता आहे. इनोव्हेशन, एंटरप्रिनरशिप, सायन्स, टेक्नॉलॉजी, रिसर्च, स्किल्ड अँड सक्सेसफुल प्रॅक्टिसेस, वी नेम इट ॲज नॉलेज अँड कन्व्हर्शन ऑफ नॉलेज इन टू वेल्थ इज द फ्युचर. आणि त्यामुळे स्वाभाविकपणे तुम्हाला सगळ्यांना आज ज्ञानाचा स्पर्श झालेला आहे आणि तुम्ही त्यामध्ये परीक्षा पास झाल्या याचा सर्टिफिकेट देणाऱ्या या दीक्षांत समारोहात तुम्हाला डिग्री मिळालेली आहे. एक गोष्ट खरी आहे की डिग्री मिळाल्यानंतर माणूस सुशिक्षित होतो, परंतु दुर्भाग्याने असा अनुभव येतो की सुशिक्षित माणूस हा सुसंस्कृत आहेच असं कधीकधी अनुभवला येतं, कधीकधी अनुभवाला येत नाही. त्यामुळे एज्युकेशन, नॉलेज ही पॉवर आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी त्याला वाघिणीचं दूध म्हटलेलं आहे. त्यामुळे शिक्षण झालंच पाहिजे. शिक्षणाचं सार्वत्रिकरणही झालं पाहिजे, पण शिक्षणाची गुणवत्ताही मेंटेन झाली पाहिजे. आणि विशेषतः जे रिसर्च आहे, इनोव्हेशन आहे, हे तर फ्युचर आहे. फ्युचरिस्टिक टेक्नॉलॉजी, फ्युचरिस्टिक विजन अँड फ्युचरिस्टिक डेव्हलपमेंट ही आपल्या देशाच्या भविष्याच्या विकासाचा सगळ्यात मोठा पाया आहे. त्यामुळे ज्ञान मिळवणं, डिग्री मिळवणं, टेक्नॉलॉजी हासिल करणं आवश्यक आहे. आणि त्यामुळे तुम्हाला ही जी डिग्री मिळालेली आहे त्याची मी ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना करतो की तुमच्यातून जास्तीत जास्त मुलं अशी तयार व्हावीत की ती नोकरी मागणारे नाही, नोकरी देणारे तयार व्हावे. आणि त्यामध्ये ज्ञान महत्त्वाचं आहे, टेक्नॉलॉजी महत्त्वाची आहे, पण एंटरप्रिनरशिप सगळ्यात महत्त्वाची आहे. आपल्याकडे मॅनेजमेंट ऑफ स्कूल अनेक आहेत, ह्युमन रिसोर्सेस मॅनेजमेंट, सगळ्या मॅनेजमेंट आहे, पण इन्स्टिट्यूट ऑफ एंटरप्रिनरशिप नाही आहे. अनेक उद्योगपती असे आहेत की जे कधी कुठल्या शाळेतही नव्हते गेले, पण ते आज खूप मोठं काम करतात. अनेक असे लोक आहेत ज्यांना डिग्री मिळाल्या, जसं आत्ताच वामनराव कर्डक यांचा उल्लेख केला की ते निरक्षर होते. कोणीतरी त्यांना मुस्लिम समाजातल्या एका शिक्षकांनी थोडंसं शिक्षणाचे प्राथमिक धडे दिले आणि त्यांनी 10,000 गीतांची रचना केली. याचा अर्थ असा आहे की एक गोष्ट माझ्या व्यक्तिगत जीवनातून माझ्या लक्षात आली. आपण जेव्हा दूर दूरून असतो तेव्हा अनेक मोठी माणसं आणि त्यांचे डोलारे बघत असतो आणि आपण त्यांच्याबद्दल खूप आदर आणि सन्मानही ठेवत असतो.
पण मला आठवतं मी बिल गेटपासून तर सचिन तेंडुलकरपर्यंत आणि अनेक निरनिराळ्या प्रकारच्या लोकांना भेटण्याची संधी मला मिळाली आणि आता जगातल्याही लोकांशी भेटण्याची संधी मिळाली. आणि मी जेव्हा विचार केला तर मी काही फार मोठा विचारवंत नाही आहे, पण माझ्या एक गोष्ट लक्षात आली की ज्या माणसाला मी दुरून खूप मोठं समजत होतो, खूप महान समजत होतो, त्याच्या जवळ गेल्यानंतर अनुभवातून माझ्या लक्षात आलं की मी यांना जेवढं मोठं समजतो तेवढे मोठे नाही आहेत. आणि ज्यांना मी दुरून खूप छोटं समजत होतो, जे अशिक्षित आहेत, गावात राहतात, खेड्यात राहतात आणि त्यांना कदाचित ज्ञान विज्ञान तंत्रविज्ञानाच्या बाबतीत त्यांना कदाचित माहिती नाही आहे, पण त्या लोकांच्या मी जेव्हा जवळ गेलो आणि त्यांच्या अनुभवातून त्यांच्या व्यक्तिमत्वाचं, कर्तृत्वाचं आणि नेतृत्वाचं थोडंसं विश्लेषण करायला लागलो, तेव्हा माझ्या लक्षात आलं की मी यांना जेवढं लहान समजतो तेवढे लहान नाहीत, हे खूप मोठे आहेत. आणि त्यामुळे शिक्षणाचा संबंध डिलीटशी नाही आहे. अर्थात तुम्ही सगळेजण त्यातले नाही आहात, तुम्ही विद्वानही पण आहात आणि सगळे चांगलेच आहात. मलाही पण डिलीट मिळाली, आता 7 डिलीट मिळाल्या, पण मी काही डॉक्टर लावत नाही. मला एकाने विचारलं तुम्ही का लावत नाही? मी म्हणालं पूर्व आयुष्य म्हणजे सगळं दंगामस्तीचंच आहे, त्याच्यामुळे मी विद्वान नाही याच्याबद्दल मला प्रामाणिकपणे दृढ विश्वास आहे. मी जेव्हा 75 साली 11व्या वर्गात शिकत असताना आणीबाणी लागली आणि त्यावेळी मी आणीबाणीच्या विरोधात जयप्रकाशजींच्या नेतृत्वाखालच्या आंदोलनात भूमिगत राहून काम करायला सुरुवात केली. आणि त्यावेळी हे काम करत असताना माझं नुकसान झालं की 11व्या वर्गाच्या HSC होती त्यावेळी, त्याच्यात मला 52% मार्क मिळाले. माझी आई, माझ्या बहिणी माझ्यावर खूप नाराज झाल्या, कारण माझंही स्वप्न होतं इंजिनियर व्हायचं आणि माझ्या आईचंही स्वप्न होतं, बहिणींचंही स्वप्न होतं की तू इंजिनियर झालं पाहिजे, पण सगळे निराश झाले. आणि म्हणून मी जेव्हा मला 49.26% सायन्स ग्रुपमध्ये मार्क मिळाली आणि 52% ॲग्रिगेट होतं, तर 50%च्या वरती सायन्स ग्रुपमध्ये जर मार्क नसतील तर इंजिनिअरिंगला ॲडमिशनला अप्लायच करता येत नव्हता आणि मी काही इंजिनियर होऊ शकलो नाही. पण मला त्यामुळे मग माझी आई म्हणाली तू वकील हो. माझे दोन्ही जावई एक न्यूक्लिअर सायंटिस्ट होते, भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटरमध्ये मेटलर्जिस्ट होते मोठे. डॉक्टर होमी भाभांच्या तालमीत तयार झाले होते आणि ते बहीण मला म्हणायची की तू आता वकील तरी हो, पाटी लाव. मी म्हणलं मग पाटी लावलं तर काय होईल? अरे म्हणे कमीत कमी तुझं लग्न तरी होईल, नाही तुला कोणी मुलगीच नाही देणार. मी म्हणलं नाही झालेली मुलगी तर मी शोधून आणेन, पण मी काही वकील होत नाही. पण शेवटी मी वकील झालो, पण मी प्रॅक्टिस नाही केली. मला मॅनेजमेंटची पण डिग्री मिळाली आणि मी ठरवलं की मी नोकरी मागणारा नाही, नोकरी देणारा होईल. आज जवळपास मी 15,000 तरुण मुलांना रोजगार देऊ शकलो. मी आता बिझनेसमध्ये नाही आहे कुठल्या कामात, पण 350 इंजिनियर्स, 5 चार्टर अकाउंटंट आणि 3 कंपनी सेक्रेटरी काम करतात. आणि हे जे माझ्या बाबतीत झालं ते माझ्या मुलांच्या बाबतीत पण झालं. माझ्या 3ही मुलांना एक चुकीने फक्त तो इंजिनिअरिंगला गेला, बाकी दोघांना पुन्हा 52%च मार्क मिळाले. पण आज दोघेही पण उत्तम काम करतात आणि त्यांच्या हाताखाली 350 इंजिनियर्स आहेत. त्यामुळे ज्ञान, पदवी, यशस्वी होणं या सगळ्याचे अन्वयार्थ तुम्ही समजावून घ्या. अहंकार बाळगू नका. अहंकार आणि आत्मविश्वास या 2 शब्दांमध्ये अंतर आहे. आत्मविश्वास असला पाहिजे, पॉझिटिव्हिटी असली पाहिजे, पण अहंकार असता कामा नये. आणि कोणी आपल्यामध्ये परफेक्ट नाही आहे. नो वन इज परफेक्ट अँड नो वन कॅन क्लेम दॅट ही इज परफेक्ट. उत्तम, अधिक उत्तम, सर्वोत्तम अप टू इन्फिनिटी. यू कॅनॉट कॅच युअर ओन इमेज. आणि त्यामुळे ज्या माणसाकडून जे शिकण्यासारखं असेल ते आयुष्यभर विद्यार्थी म्हणून शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ज्यांना असं वाटतं की आता आम्ही पूर्णांक आहे, हम बन चुके आहे,
आम्हाला आता कोणाकडनं काही शिकण्याची गरज नाही, त्यांच्या आयुष्याचा विकास कुठेतरी थांबत असतो आणि त्यामुळे येणाऱ्या काळात हा शिक्षणाचा किंवा ज्ञान मिळवण्याचा शेवटचा दिवस नाही आहे. तर आता ज्ञान मिळवण्याची खऱ्या अर्थाने सुरुवात झालेली आहे असं तुम्ही जरूर लक्षात ठेवा. आणि यामध्ये फ्युचरिस्टिक टेक्नॉलॉजीमध्ये खूप काम आहे. खरं म्हणजे रिसर्च जे आहे ते एरिया बेस्ड रिसर्च, रिजन बेस्ड रिसर्च, अवेलेबिलिटी ऑफ रॉ मटेरियल बेस्ड रिसर्च, तिथली सोसायटी कशी आहे ती सोसायटी बेस्ड रिसर्च असला पाहिजे. आमच्याकडे ॲटोमोबाईल इंजिनिअरिंगची फॅक्टरी उघडली विदर्भात, भंडारा जिल्ह्यात अशोक लेलँडची. आणि फॅक्टरी उघडल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली की आमच्याकडे ॲटोमोबाईल इंजिनिअरिंगचं कॉलेजच नाही आहे. पॉलिटेक्निक कॉलेज नाही, ITI नाही आणि इंजिनिअरिंग कॉलेज नाही. त्यामुळे आपल्याला मिळणारं शिक्षण आणि त्या ठिकाणी होणारी औद्योगिक आणि कृषी विषयाचा जो विकास आहे याच्यात कॉपरेशन, कोऑर्डिनेशन अँड कम्युनिकेशन असलं पाहिजे. नीड बेस्ड रिसर्च, एरिया बेस्ड रिसर्च, कम्युनिटी बेस्ड रिसर्च, कंट्री नीड विच रिसर्च, सोसायटी कोणता रिसर्च पाहिजे हे शोधून त्याप्रमाणे आपण काम केलं पाहिजे. सोप्या भाषेचं बोलायचं असेल तर आज आपल्या देशामध्ये इम्पोर्ट काय होतं, आज आपल्या देशामधलं एक्सपोर्ट काय होतं आणि इम्पोर्ट काय होतं. आपल्या देशामध्ये वी आर द लार्जेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी इन द वर्ल्ड. आणि प्रधानमंत्र्यांचं स्वप्न आहे की हा आत्मनिर्भर भारत झाला पाहिजे. $5 ट्रिलियन इकॉनॉमी झाली पाहिजे. पण ही जर इकॉनॉमी करायची असेल तर स्वदेशी, स्वावलंबन आणि स्वातंत्र्य या ज्या 3 गोष्टी महात्मा गांधींनी सांगितल्या त्याच्या आधारावर रूरल ॲग्रिकल्चर, ट्रायबल बेस्ड रिसर्च जास्त केलं पाहिजे. मी आदरणीय कदम साहेबांना विनंती करीन, कारण महात्मा गांधींच्या विचारावर अधीर असणारं हे विद्यापीठ आहे. आणि मला असं माझं स्वप्न आहे, खूप कठीण आहे पण इम्पॉसिबल नाही आहे. आणि ते स्वप्न आहे की पुन्हा एकदा लोक शहराकडून गावाकडे गेली पाहिजे, गावं समृद्ध संपन्न झाली पाहिजे, गाव गरीब, मजदूर, शेतकरी सन्मानाने जगला पाहिजे. आणि म्हणून हे जर करायचं असेल तर जल, जमीन, जंगल आणि जानवर याच्या आधारावर पुन्हा एकदा ग्रामीण कृषी अर्थव्यवस्थेचा गांधीजींच्या विचाराच्या आधारावर विचार केला पाहिजे. गांधीजी आणि नेहरूजींच्या विचारामध्ये 2 गोष्टी महत्त्वाच्या होत्या. नेहरूजी असं म्हणायचे वी नीड मॅक्झिमम प्रोडक्शन, आणि गांधीजींनी आणि दीनदयाल उपाध्यायजींनी आपल्या विचारचिंतनात सांगितलं वी नीड मॅक्झिमम प्रोडक्शन विथ द इन्व्हॉल्वमेंट ऑफ मॅक्झिमम नंबर ऑफ पर्सन्स. आज आपल्या देशामध्ये जर तुम्ही विचार केला तर आपल्या GDP ग्रोथमध्ये ॲग्रिकल्चर अँड अलाइड इंडस्ट्रीचं कॉन्ट्रीब्युशन फक्त 12% आहे. सर्व्हिस सेक्टरचं कॉन्ट्रीब्युशन 52 ते 54% आहे आणि मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरचं कॉन्ट्रीब्युशन 22 ते 24% आहे. आपल्याकडे गांधीजी जेव्हा या सगळ्या कुटीर उद्योग, ग्रामोद्योगाचा विचार मांडत होते त्यावेळी 90% जनसंख्या ही गावात राहत होती. आज 65% जनता ही फक्त गावात राहते. 30% जनतेचं मायग्रेशन झालेलं आहे. आणि हे मायग्रेशन खुशीने नाही झालं आहे. हे मायग्रेशन याकरता झालेलं आहे की गावात जायला चांगले रस्ते नाही, गावात प्यायला पाणी नाही, गावात चांगली शाळा नाही, गावात आजारी पडलं तर दवाखाना नाही, शाळेची बिल्डिंग असेल तर शिक्षक नाही, शिक्षक असेल तर बिल्डिंग नाही, दोन्ही असेल तर विद्यार्थी नाही, तिन्ही असेल तर पढाई नाही. दवाखान्याची स्थिती अनेक गावातली अशी आहे की डॉक्टर असेल तर नर्स नाही, नर्स असेल तर डॉक्टर नाही, दोन्ही असतील तर दवाई नाही, तिन्ही असेल तर कोण मरायला जाईल, अशी दवाखान्याची स्थिती आहे. आणि त्यामुळे स्वाभाविकपणे गावामध्ये मनोरंजनाची साधनं नाही. आणि सगळ्यात महत्त्व म्हणजे उत्पन्नामध्ये कमी. ॲग्रिकल्चरच्या याच्यातून जे उत्पन्न मिळालं त्याच्यातून कमी. आज आपल्या देशामध्ये शुगर सरप्लस, कॉर्न सरप्लस, राईस सरप्लस, सगळं सरप्लस आहे. MSP मिनिमम सेक्युअर्ड प्राईस जास्त आहे आणि मार्केट प्राईस कमी आहे. कापूस स्वस्त आहे, कापड महाग आहे. गहू स्वस्त आहे, ब्रेड बिस्किटं महाग आहे. टमाटर, संत्र स्वस्त आहे, ज्यूस महाग आहे. आणि त्यामुळे अन्नदाता जो शेतकरी आहे तो अन्नदाता बनून काही गावं बदलू शकतील असं वाटणाऱ्यापैकी मी एक नाही आहे.
आणि म्हणून गावं समृद्ध संपन्न करायचं असेल तर वी नीड डायव्हर्सिफिकेशन ऑफ ॲग्रिकल्चर टुवर्ड्स एनर्जी अँड पॉवर सेक्टर. मी 2004 पासून याच्यावर काम करतो की या देशातला शेतकरी अन्नदाता नाही, हा ऊर्जादाता झाला पाहिजे. हा ऊर्जादाता नाही, आता हा बिटुमिन दाता झाला, म्हणजे डांबर बनवणारा झाला शेतकरी. हरियाणामध्ये परली जे जाळतात, पंजाबमध्ये त्यामध्ये बिटुमिन तयार झाला. आणि आता तो बिटुमिन दाता नाही, तो हवाई इंधन दाता झाला आहे. आता जे बायोमास आहे जे जाळायचे त्याच्यातून इथेनॉल तयार केलं पानिपतमध्ये 1,00,000 लिटर, 150 टन बायो बिटुमिन तयार झालं. आणि आता परलीपासून राईस स्ट्रॉपासून बगास आणि कॉटनपासून बायो CNG बायो LNG तयार व्हायला लागला. 186 प्लॅन्टचं काम सुरू आहे. 36 प्लॅन्ट सुरू झाले आहेत. देशातला माझा पहिला ट्रॅक्टर मी बायो CNGवर कन्वर्ट केलेला आहे. 1,00,000 रुपयाची बचत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ज्या रुरल ॲग्रिकल्चर फील्डमधल्या ज्या टेक्नॉलॉजी आहेत त्या कोणत्या आणि त्याचा विकास कसा करता येईल याच्यामध्ये माझी कमल किशोरजींना आणि त्यांचे ज्येष्ठ बंधू या दोघांनाही विनंती आहे की युनिव्हर्सिटीला आता रुरल ॲग्रिकल्चर ट्रायबल सेंट्रिक कसे इनोव्हेटिव्ह घेता येईल त्याचा विचार जास्त करता आला तर बघा. आज ग्रीन हायड्रोजन आहे. काल परवा 2-3 दिवसापूर्वी एका NDTVने माझी मुलाखत घेतली आणि माझ्या घरी आल्यानंतर माझ्याकडे 3ही गाड्या होत्या. इलेक्ट्रिकवर चालणारी गाडी होती, हायड्रोजनवर चालणारी गाडी होती आणि फ्लेक्स इंजिन म्हणजे शेतकऱ्यांनी तयार केलेल्या 100% इथेनॉलवर चालणारी टोयोटाची गाडी होती. जी हायड्रोजनवर चालणारी गाडी होती तिचं नाव आहे मिराई. मिराई म्हणजे भविष्य, फ्युचर, जपानी वर्ड आहे. ही टोयोटाची आहे. आणि फ्लेक्स इंजिनची गाडी ज्याच्यात 100% इथेनॉल आहे आणि ती 60% वीज तयार करते आणि ती 60% वीज तयार करून 40% इथेनॉलवर चालते. पेट्रोलचा रेट आहे 120 रुपये, इथेनॉलचा रेट आहे 60 रुपये आणि त्यातून 60% जर आपण वीज तयार केली तर ॲव्हरेज रेट 20 ते 25 रुपये लिटर पेट्रोल मिळालं या भावाने गाडीचं ॲव्हरेज मिळेल आणि शेतकरी समृद्ध होईल. आपला 16 लाख कोटी रुपयाचं फॉसिल फ्युएलचं इम्पोर्ट आहे आणि जर हा इनिशिएटिव्ह आपण घेतला आणि हे जर झालं आणि या 16 लाख कोटीपैकी 10 लाख कोटी जर भारतीय शेतकऱ्यांच्या घरात गेले तर गावं समृद्ध आणि संपन्न बनल्याशिवाय राहणार नाही. ग्रामीण भागामध्ये करोडो रोजगार निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही आणि मग लोक पुन्हा एकदा इस्रायलसारखी आपल्या शहरातून गावाकडे जातील, एअर कंडिशन बंगल्यात राहतील आणि कॉम्प्युटरचं बटन दाबून ड्रीप इरिगेशन कंट्रोल करतील आणि त्या ठिकाणी बायोफ्युएल बायो एनर्जीमध्ये जातील. हे कठीण नाही आहे. आमच्याकडे खानपान पट्टा आहे मूर्तिजापूर, आपला अकोला, बुलढाणा आणि अमरावतीच्या मध्ये. हे सपकाळ साहेबांना माहिती आहे, तिथे राहणार आहेत. तर त्या ठिकाणी खारट पाणी आहे. बरेच प्रयोग सुरू आहे. मी पण नेहमी जात असतो. आता मी जलसंवर्धनामध्ये बरंच काम करून तिथे काही फळझाडं लागतच नाही कारण पाणी खारट आहे. तर मी आत्ता राजस्थानमध्ये 3-4 महिन्यापूर्वी आकाशातून हेलिकॉप्टरवरून जात असताना तिथले MP मला म्हणाले, आपको पता है मेरी कॉन्स्टिट्यूंसी कितनी लंबी है चुरू? बोले कितनी है? होगी 50 किलोमीटर. बोले 700 किलोमीटर है. म्हणजे नागपूर ते औरंगाबादपेक्षा तेवढं अंतर त्यांची वाळवंट आहे. आम्हा पलीकडे पाकिस्तानची बॉर्डर आहे. तर त्यांनी मला जेव्हा म्हटलं इतने लोग क्या करते हैं? बोले सब खारा पानी है. बोला आपने क्या किया? बोले अभी अमेरिका से एक इन्वेस्टर आया है और 100 एकड़ के हमने तालाब बनाए और उसने 5,000 करोड़ की इन्वेस्टमेंट की और वो सॉल्ट वाटर में प्रॉन्स तयार कर रहे हैं, झिंगे. आता तुमच्यापैकी अनेक लोक झिंगे खात असतील. तर झिंगे 2 प्रकारचे आहे, खाऱ्या पाण्यातले आणि गोड्या पाण्यातले. आपल्याकडे भाव आहे 120 रुपये, मुंबईत 800 रुपये, सिंगापूरमध्ये 8,000 आणि दुबईला 6,000 रुपये. आणि अमेरिकेत त्यांनी सगळे झिंगे तिकडे पाठवले. मी त्यांना बोलावलं. ते या तेलंगणामधल्या MPचा लहान भाऊ आहे. त्यांना बोलावलं, म्हटलं आमच्या इथे बुलढाणा आणि अकोला आणि या 3 जिल्ह्याच्या मध्ये हा खानपान पट्टा आहे. इथे तुम्ही एक खारट पाण्याचे तलाव तयार करा. आणि आमच्याकडे विदर्भात 6,000 मालगुजारी तलाव आहेत पण पथेच पडले आहेत. इकडे गोड्या पाण्यातले झेंगे, इथले खाऱ्या पाण्यातले झेंगे आणि त्याचं जर एक्सपोर्ट केलं तर पर एकर 50 लाख रुपये फायदा आहे. 50 लाख. त्यामुळे
तुम्ही विचार करताना चार गोष्टीचा मंत्र जरूर लक्षात ठेवा. प्रूव्हन टेक्नॉलॉजी, इकॉनॉमिक वायबिलिटी, अवेलेबिलिटी ऑफ रॉ मटेरियल आणि मार्केटेबिलिटी ऑफ द फिनिश प्रॉडक्ट. या चार गोष्टी योग्य असतील तर होईल. उद्या जर सांगितलं की शेणापासून सोनं तयार करता येईल, चांगली गोष्ट आहे. पण खर्च जो आहे तो 1,00,000 रुपये तोळा आहे. फायदा काय त्या टेक्नॉलॉजीचा? इकॉनॉमिक वायबिलिटीशिवाय काही उपाय नाही आहे. त्यामुळे तुमचं रिसर्च आणि टेक्नॉलॉजी जी आहे ती या चार मापदंडात बसणारी पाहिजे. आणि आज समाजाचे जे 3 पिलर आहेत, इथिक्स, इकॉनॉमी, इकॉलॉजी आणि एन्व्हायरमेंट. आत्ताच मी डॉक्टर सपकाळांना सांगत होतो की मी खूप दिवस झाले एका विषयावर प्रयत्न करतो. देशातल्या सायंटिस्टबरोबर बोलत होतो की कार्बन डायऑक्साईडला व्हॅल्युएडिशन करावं. मी नेहमी म्हणतो की वेस्टमध्ये व्हॅल्यू क्रिएट करा. गांधीजी म्हणाले ना स्वच्छ भारत अभियान, ते बरोबर म्हणत होते. पण या देशातले लोक मोठे हुशार आहेत, ते स्वतःहून काम कमी करतात. पण मी म्हटलं अशी स्थिती तयार करा की कचऱ्याकरता दंगे झाले पाहिजे. मी आत्ता 30 लाख टन दिल्लीतला कचरा दिल्ली UR2 एका रस्त्यात आतमध्ये घातला, तो सॅग्रिगेट करून. एक अहमदाबाद डोलेरो रस्त्यामध्ये 25 लाख टन कचरा आतमध्ये घातला. आणि आता कचऱ्याला जर सॅग्रिगेट केलं तर त्यातून प्लास्टिक, मेटल आणि ग्लास 3 गोष्टी निघतात, सगळ्या रिसायकल, सर्क्युलेशन इकॉनॉमी. आणि आता टायरमधून मी सांगितलं टायर इम्पोर्ट होत नव्हते, जुने टायर. मी एन्व्हायरमेंटमध्ये सांगितलं याला परवानगी द्या, म्हणजे पोल्युशन वाढेल. म्हटलं नाही वाढत. आणि मी आता ऑइल कंपनीच्या चेअरमनला बोलावून त्यांना सांगितलं तुम्ही पॉलिसी तयार करा की टायरची पावडर जे निघेल ती 15% बिट्युमिनमध्ये ॲड करून रबराईज बिट्युमिन तुम्ही आम्हाला द्या, आम्ही विकत घेऊ. म्हणजे बिट्युमिनचा भाव 30 रुपये किलो, डांबराचा भाव 50 रुपये किलो. 80 लाख टन बिट्युमिन देशाला लागतं. 50 लाख टन इंडियन रिफायनरी देते. 30 लाख टन इम्पोर्ट होतं. आणि उद्या जर रबर टाकलं 15% वेस्ट टायर, तर पुन्हा पैशाची बचत, बिट्युमिनही स्वस्त, रबराईज बिट्युमिनमुळे क्वालिटी ऑफ कन्स्ट्रक्शन पण दुरुस्त होईल आणि लोकांना रोजगार मिळेल. आता या कचऱ्यापासून ग्रीन हायड्रोजन तयार करण्याकरता कदम साहेब तुम्ही पहिलं काम सुरू करा. ग्रीन हायड्रोजन हे फ्युचर आहे. फार्मास्युटिकल, केमिकल, स्टील इंडस्ट्रीमध्ये आता ऑइल आणि कोळशाच्या ऐवजी हायड्रोजन वापरलं जाणार आहे. विमानं, रेल्वे सगळं हायड्रोजनवर चालणार. गाड्या, ट्रक, बसेस हायड्रोजनवर चालणार. टाटा आणि लेलँडनी तर आपल्या 2 ट्रक देखील त्यांच्या IC इंजिनचं हायड्रोजनवर चालणाऱ्या तयार केल्या. आणि पाण्यातून हायड्रोजन तयार होणार. आणि वी आर द नंबर 1 मॅन्युफॅक्चर इन द वर्ल्ड ऑफ इलेक्ट्रोलायझर. मीच लॉन्च केली ती फॅक्टरी बेंगलोरची. पण त्याचा जो खर्च आहे तो 1 किलो हायड्रोजनला 50 युनिट पॉवर लागते. आपले डॉक्टर यादव म्हणून आहेत, ते आपल्या मुंबईत आहेत, त्यांना बोलवा आपण. परवा माझ्याकडे आले होते. त्यांनी खूप चांगलं काम केलं आहे. केमिकल इन्स्टिट्यूट मुंबईचे डायरेक्टर आहेत, फारच हुशार माणूस आहे. त्यांना अमेरिकेवाले बोलवून आले. मी म्हटलं अमेरिकेत नका जाऊ, तुम्ही आपल्या देशाकरता करा. आणि त्यांनी $1 भावाने हायड्रोजन तयार करण्याच्या योजना तयार केल्या. बंगलोरचं भारत सरकारचं केमिकल रिसर्च इन्स्टिट्यूटने मी पाहून आलो, बायोडायजेस्टरमध्ये बायोमास टाकून हायड्रोजन काढला विदाऊट पॉवर. आणि हायड्रोजन हे फ्युचर आहे. आणि आपण हे सगळं जर हायड्रोजन तयार केलं तर आपण आज ऊर्जा आयात करणारा देश आहोत, आपण ऊर्जा निर्यात करणारा देश करू शकतो. ते तुम्ही करू शकता. त्यामुळे इकॉनॉमी जर विकसित करायची असेल तर आपल्याला टेक्नॉलॉजीचा उपयोग केला पाहिजे. आणि टेक्नॉलॉजीचा उपयोग करत असताना रूरल, ॲग्रिकल्चर आणि ट्रायबल आणि जंगल, जल, जमीन, जंगल आणि जानवर याच्या आधारावर बेस्ट टेक्नॉलॉजीचा उपयोग करून कसं करता येईल. मी आता एक प्रयत्न करतो आहे की व्हाईट कोल तयार करा. मी बांबू लावायला लावला लोकांना, त्या पाशा पटेलनी पण मराठवाड्यात लावला, खूप प्रचार करतो. आता बांबूपासून एवढं सुंदर आहे. बांबूपासून लोणचं तयार होतं, बांबूपासून साड्या तयार होतात, बांबूपासून अंडरपॅन्ट बनियन तर एवढ्या सुंदर आहे घामच नाहीत. मी जर्सी दिलेल्या आमचे एक MSMEचे सेक्रेटरी होते, त्यांना बांबूची जर्सी दिली. ती किती उन्हाळ्यात का गरमीच नाही होत, त्याच्यात हवा आतमध्ये जाते, इतकी सुंदर. आणि आता बांबूपासून
एक छोटं मशीन आपल्या हेमगिरी वर्धेला तयार केलं 1.25 लाखाचं. त्याचे 3 mm ते 20 mm तुकडे करायचे. त्याची 4000 कॅलरीक व्हॅल्यू आहे. आणि मी सांगितलं सगळ्या पॉवर प्रोजेक्टमध्ये कोळशाच्या ऐवजी बांबू वापरायचा. तुम्ही जर हा वापरला तर माझ्याकडे आमच्याकडे पॉवरमध्ये मला 500 ट्रक बांबू पर डे पाहिजे, पर डे. आणि हे जर झालं तर किती मोठ्या शेतकऱ्यांच्या धुऱ्यावर 2 शेताच्यामध्ये खाली जागेवर आपल्या इथे कोल माइन्स आहेत, त्याच्या आधार बांबू लावला. तर एक भीमा बांबू म्हणून कर्नाटकचा आहे, एकरी 200 टन होतो 2 वर्षानंतर. आणि आता आम्ही ठरवलं की उसाचा भाव बांबूला देऊ. आणि बांबूची इकॉनॉमी ही 5 लाख करोडची होऊ शकते. सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट, लिक्विड वेस्ट मॅनेजमेंटची इकॉनॉमी 5 लाख करोडची होऊ शकते. सर्क्युलेशन इकॉनॉमी 5 लाख करोडची होऊ शकते. मथुरेमध्ये जर गेलं तर जरूर आम्ही एक प्रोजेक्ट तयार केला आहे की 90 mld जे स्लज आहे, जो कचऱ्यापासून आपल्या सांडपाणी आहे शहरातलं, त्याच्यावर मी एक प्रोजेक्ट तयार केला. मला कोणी एक आउट ऑफ बॉक्स बोलल्यावर कोणी सपोर्ट नाही करत, कारण मला विश्वास बसत नाही. आमचे अधिकारी म्हणजे सर ये कैसे होगा, ये कैसे होगा. म्हणलं मैं बोलतो उतना करो, हो जाएगा. आणि मी ठरवलं की ते 90 mld पाणी ते क्लीन वॉटर करायचं. आणि ते पाणी इंडियन ऑइलला बोलवलं, तुम्ही विकत घेताना पाणी उत्तर प्रदेश सरकारकडनं. म्हणे हो. किती पैसे देता? 25 कोटी. म्हटलं तुम्ही 20 कोटी द्या, तुमचे 5 कोटी वाचले. आणि मी ते टेंडर असं काढलं की 40% भारत सरकारचे, 60% इन्व्हेस्टरचे. त्रिवेणी इंजिनिअरिंग म्हणून कंपनी आली आणि हायब्रिड एन्युटीमध्ये प्रोजेक्ट केला. आता ते पाणी, ते स्लजचं पाणी शुद्ध होतं. ते इंडियन ऑइल रिफायनरी पूर्ण विकत घेते. वर्षाचे 20 कोटी रुपये त्रिवेणी इंजिनिअरिंगला देते. आणि वेस्ट टू वेल्थ झालं. आता फ्लॅश देत नाहीत लोक, फ्लॅश करता भांडणं सुरू आहे. कचऱ्याचा उपयोग, फ्लॅशचा उपयोग आणि कार्बन डायऑक्साईडचं व्हॅल्यू एडिशन, कार्बन डायऑक्साईड टू मिथेनॉल, इथेनॉल, अनेक चांगले केमिकल तयार करायचा तर रिसर्च झाला. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपल्या देशाला कोणत्या गोष्टीची गरज आहे, आपल्या देशाच्या कृषी औद्योगिक विकासामध्ये अशा कोणता व्हॅल्यू एडिशन आणि टेक्नॉलॉजी वापरून आपण एक्सपोर्ट वाढवू शकतो, आपण नवीन रोजगाराची निर्मिती करू शकतो आणि देशामध्ये खऱ्या अर्थाने गरिबी, भूकमारी आणि बेरोजगारी दूर करू शकतो. या देशातल्या गरीब माणसाला खऱ्या अर्थाने सुखी, समृद्ध आणि संपन्न करणं. वर्ल्डमध्ये लोक वेगवेगळ्या भाषेत बोलतात. युनोमध्ये आत्ता भूतानच्या प्रधानमंत्र्यांनी जे मांडलं, त्यांनी जो कन्सेप्ट मांडला, डोमेस्टिक हॅपी ह्युमन इंडेक्स. तुम्ही करता तेच आहे. डोमेस्टिक हॅपी ह्युमन इंडेक्स म्हणजे प्रत्येकाला रोजगार मिळाला पाहिजे, प्रत्येकाला खायला चांगलं अन्न मिळालं पाहिजे, प्यायला पाणी मिळालं पाहिजे, राहायला घर मिळालं पाहिजे, स्वस्तात स्वास्थ्यविषयक सुविधा प्राप्त झाल्या पाहिजे. हे होऊ शकतं. आणि याच्यामध्ये खऱ्या अर्थाने हॅपी ह्युमन इंडेक्स आहे. हेच गांधीजींनी सांगितलं, हेच दीनदयालजींनी सांगितलं, हेच डॉक्टर लोहियांनी सांगितलं. मांडण्याची पद्धत वेगळी होती, पण काळाच्या ओघात बदलत असतं. हा कार्यक्रम आजपासून 50-60 वर्षापूर्वी जर झाला असता तर काय राहिलं असतं? इथले 90% लोक धोतर नाही तर पैजाम्यात आले असते. पण कालाय तस्मै नमः. जे काल आहे ते आज नाही, आज आहे ते उद्या नाही. त्यामुळे बेसिक उद्देश बदललेला नाही आहे. जसं सुप्रीम कोर्टाने भारतीय संविधानाच्या बाबतीत दिलेला ऐतिहासिक निर्णय आहे. त्यांनी सांगितलं की सायलेंट फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन कॅनॉट बी चेंज. पण स्पिरिट जे आहेत ते तसंच राहील. पण काळाच्या ओघात बदललं पाहिजे. काल आहे ते आज नाही, आज आहे ते उद्या नाही. आणि ही जी फ्युचरिस्टिक विजन आहे त्यात यू कॅन डोनेट आय बट यू कॅनॉट डोनेट विजन. लॅक ऑफ ॲप्रोप्रिएट विजन फॉर फ्युचरिस्टिक डेव्हलपमेंट बाय यूजिंग ॲप्रोप्रिएट अँड सक्सेसफुल टेक्नॉलॉजी. आणि त्याचा उपयोग ग्रामीण भारतात कसा करता येईल, म्हणजे शेतकरी शेतमजुराचं जीवन कसं बदलवता येईल, ग्रोथ रेट कसा वाढवता येईल, त्याच्या अनुषंगाने ते संशोधन करणं ही आज आपल्या देशाची सगळ्यात मोठी गरज आहे. गांधीजींनी सांगितलं की स्वातंत्र्याच्या पूर्वी आपल्या देशामध्ये, आज कदम साहेबांना आठवत असेल की त्यावेळी 3 विचार होते: साम्यवाद, समाजवाद आणि पुंजीवाद. आता मी चायनामध्ये गेलो होतो, त्यावेळी चायनात फक्त लाल झेंडाच राहिला, बाकी काहीच नाही. आता कम्युनिस्ट पार्टी पण संपली, जे CPM नाही, CPI नाही. आणि आता समाजवादी पार्टी पण संपली. एकेकाळी समाजवादी पार्टीमध्ये एवढे स्टॉलवर्ड होते, जॉर्ज फर्नांडिस यांना मी आपला आयकॉन मानतो,
ते जॉर्ज होते, मधु लेमय होते, मधु दंडवते होते, डॉक्टर लोही यांनी मोठी कर्तृत्वान लोक उभी होती, पण काळाच्या ओघात संपले. ना समाजवाद आहे ना साम्यवाद आहे. चीन आणि रशियामध्ये फक्त लाल बावटा आहे. चीनमध्ये प्रगती कशी झाली की त्यांनी काय केलं की नॉन रेसिडेन्शियल चायनीज जे होते मंगोलियन वंशाचे साऊथ ईस्ट एशियामध्ये, इंडोनेशिया, मलेशिया, चायनामध्ये त्यांनी लिबरल इकॉनॉमी स्वीकारून त्यांची मोठी कॅपिटल इन्व्हेस्टमेंट शांघायत आणली. आणि कॅपिटल इन्व्हेस्टमेंटमुळे चायनाच्या विकासाची प्रक्रिया 3-4 पटींनी वाढली. अमेरिकेची लिबरल इकॉनॉमी जी होती त्याच्यावर आपल्याकडे स्वतंत्र पक्ष तयार झाला होता. पण निव्वळ कॅपिटलिझमपासूनही, पुंजीवादातूनही आपण देशाचं कल्याण करू शकत नाही. काळाच्या ओघात पुंजीवाद, साम्यवाद आणि समाजवाद तिन्ही काळाच्या कसोटीवर उतरू शकले नाही. पुन्हा एकदा जग एका नवीन समस्येच्या उत्तरात आहे. आणि त्याचं उत्तर आहे की गरीब माणूस जो सोशली, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक दृष्टीने मागासलेला आहे, गाव गरीब, मजदूर आणि शेतकरी, त्याला केंद्रबिंदू मानून मग कॅपिटल इन्व्हेस्टमेंट टेक्नॉलॉजीचा उपयोग करून समृद्धता आणि संपन्नता, ग्रोथ रेट कसा वाढवता येईल. आणि या आधारावर गरिबी आणि श्रीमंतीमधलं अंतर कमी झालं पाहिजे. श्रीमंत वाढत चालले आणि गरीब गरीब होत चालले असं होणं योग्य नाही. त्यामुळे पुन्हा एकदा जसे स्मार्ट शहरं आहे तसे स्मार्ट विलेजेस पण झाले पाहिजे. मी याच्यावर 1-2 विलेजेस करायचं काम हातात घेतलं. मला खूप आनंद आहे. मी कधीच सरकारी मदत मागत नाही. मी गमतीने सांगतो की सरकार म्हणजे विषकन्या आहे. कोण्याही पार्टीचा सरकार हो, जो याच्याकडे गेला तो विषकन्या त्याला खाल्ल्याशिवाय राहत नाही. मी सगळे उपक्रम करतो ते आपल्या भरोश्यावर करतो. आणि मी टेक्नॉलॉजीचा उपयोग करतो. आणि आता त्यातून जेव्हा 10 उपक्रमात 5मध्ये मी आता केसापासून ॲमिनो ॲसिड तयार करतो. ते ड्रोनमधून स्प्रेइंग केलं 3000 एकर शेतात. खूप फायदा आहे त्याचा. तर काही प्रयोग फायद्यात होतात, काही नुकसानीत जातात. पण मला काय फरक नाही. मी 15-20 कोटी दर वर्षाचे खराब करतो आणि प्रयोगही करत असतो. कारण मी प्रूव्हन टेक्नॉलॉजी घेऊन लोकांसमोर जातो. आता मला काही धंदा करायचा नाही. पण मी एवढंच सांगू शकतो की हे संभव आहे. इट इज डिफिकल्ट बट नॉट इम्पॉसिबल. आणि त्यामुळे आज कृषी ग्रामीण क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा बेस्ट टेक्नॉलॉजीचा उपयोग करून आपल्या इथली जी इकॉनॉमी आहे, ती ग्रोथ रेट आहे, जो ॲग्रिकल्चर, रुरल, ट्रायबल आणि जंगल क्षेत्राचा आहे, तो कसा वाढवता येईल. त्या ठिकाणी रोजगाराची निर्मिती कशी करता येईल. स्मार्ट विलेजेस कसे तयार होतील. स्वदेशी, स्वावलंबन आणि स्वातंत्र्य या मूलभूत आधारावर इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, आर्थिक विकास कसा करता येईल याचं मॉडेल गांधीजींच्या स्पिरिटमधलंच आहे. आमच्याकडे ऑर्गॅनिक साडी ऑर्गॅनिक कॉटनपासून तयार केली. मला वाटतं मी सपकाळ सरांना दाखवली. खूप सुंदर आहे. मी अमिताभ बच्चन यांच्याकडे गेलो तर 2 साड्या ऐश्वर्या राय आणि जया बहादूरला दिली. त्यांनी मला फोन केला, नितिन जी ये कहाँ मिलती है. म्हटलं क्यों. बोले हमको भी खरीदना है. म्हटलं मैं भेजता हूँ आपके पास. मी पुन्हा 8-10 साड्या त्यांच्याकडे पाठवल्या. ऑनेस्टी, क्लॅरिटी, क्रेडिबिलिटी आणि गुडविल इज द बिगेस्ट कॅपिटल ऑफ 21st सेंचुरी. शॉर्टकट नका मारू. तुम्ही जर शॉर्टकट मारला तर शॉर्टकट कट यू शॉर्ट. जे पाहिजे ते स्पष्ट बोला. डोंट मेक अब्युजमेंट. मी 40 वर्षाला राजकारणात आहो. मी हो किंवा नाही मध्ये बोलतो. हे काम होत नाही, हो हे होणार नाही, तुम्ही येऊ नका, पुन्हा प्रयत्न नका करू. हे मी काम करीन तर करीन, नाही तर नाही करीन. लोक माझ्यावर नाराज नाही झाले. मी पण निवडून आलो लोकसभेत, अजून जास्त मताने निवडून. काही फरक पडत नाही. लोकांना मूर्ख नका बनव. मी करतो, बघतो, पाहतो, आता या कागद द्या, 10 चक्रा मारायला लावा आणि काम नका करू, असं नका करू. क्लॅरिटी, क्रेडिबिलिटी, गुडविल, फास्ट ट्रॅक डिसिजन मेकिंग प्रोसेस अँड परफॉर्मन्स ऑडिट. फायनान्शियल ऑडिट इज व्हेरी इम्पॉर्टंट. परफॉर्मन्स ऑडिट इज मोर इम्पॉर्टंट दॅन फायनान्शियल ऑडिट. आणि म्हणून मी आज विमानात येताना सहज बोलत होतो की टाईम बाउंड डिसिजन मेकिंग प्रोसेस, ट्रान्सपरन्सी, फास्ट ट्रॅक एक्झिक्युशन आणि विशेषतः जी मगाशी मी तुम्हाला सांगितलं की सर्क्युलेशन आणि ग्रीन इकॉनॉमीकडे जरूर रिसर्च करा. आणि विशेषतः ज्या 4 गोष्टी महत्त्वाच्या सांगितल्या त्याच्या आधारावर तुमच्यातली उद्यमशीलता, एंटरप्रिनरशिप वाढवा. इकॉनॉमी बळकट करा. बघा, विवेकानंदांनी सांगितलं आहे की नो फिलॉसॉफी कॅन बी टॉट टू एम्प्टी स्टमक. पैसा गमावणं गुन्हा नाही आहे. मला अनेक कार्यकर्ते भेटतात, मी देशाकरता जीवन देतो म्हणून. म्हणलं कसं.
तुमच्या घरी काय किराण्याचं दुकान होतं, दिवाळं निघालं, आईवडील म्हातारे झाले, म्हटलं आपलं घर पहिले पहा, देशाला तुमची गरज नाही म्हटलं, आणि पार्टीला तर मुळीच नाही, पहिले आपलं घर सांभाळा आणि मग महादेश आणि पार्टी सांभाळायला या. सो नो फिलॉसॉफी कॅन बी टॉट टू एम्प्टी स्टमक. इमानदारीच्या मार्गाने, आपल्या ज्ञानाने, आपल्या मेहनतीने, आपल्या परिश्रमाने प्रगती करा, संपत्ती मिळवा. पण शेवटचं एक उदाहरण तुम्हाला सांगतो. स्टारबक्स, तुम्ही कॉफी पिली असेल तिथे, त्याचं एक पुस्तक मी वाचत होतो, ते उदाहरण मला खूप लक्षात आलं. त्यांची आई नर्स होती आणि वडील ट्रक ड्रायव्हर होते, आणि अचानक बिचारे काही शिकू शकले नाहीत. तर त्यांनी एका छोट्याशा कॉफी शॉपमध्ये वेटर म्हणून काम सुरू केलं. पण त्यांच्यामध्ये ॲम्बिशियस होते, काही करायचं होतं जीवनात, आणि त्यांनी आपलं स्टारबक्स कॉफी शॉप सुरू केलं. आज जगात 23,000 शॉप्स आहेत त्यांची. मी लॉस एंजेलिसला गेलो, त्यांची मोठी बिल्डिंग आहे 40 मजल्याची. त्यांनी आपल्या पुस्तकात लिहिलेलं वाक्य खूप सुंदर आहे. त्यांनी लिहिलं, ज्यावेळी तुम्हाला यश मिळतं तेव्हा त्या यशाचा आनंद तुम्हाला एकट्यालाच होत असेल तर त्या यशाला अर्थ नाही आहे. पण ज्यावेळी आपल्याला यश मिळतं, सक्सेस मिळतो, त्यावेळी त्याचा आनंद तुमच्यापेक्षा जास्त तुमच्या सहकाऱ्यांना होतो. देन दॅट इज अ मिनिंगफुल सक्सेस. तुम्ही किती मोठे असाल, टीमवर्क महत्त्वाचा आहे. मी नेहमी एक उदाहरण लक्षात ठेवतो. ए नावाच्या माणसाने A² काम केलं, बी नावाच्या माणसाने B² काम केलं, तर टोटल वर्क इज A² + B². बट वेन A and B comes together, thinks together and works together, A + B ब्रॅकेटमध्ये स्क्वेअर इक्वल टू A² + B² + twice AB. Twice AB इज अ रिझल्ट ऑफ कलेक्टिव्ह टीम स्पिरिट. नेत्यामध्ये आणि अनुयायामधलं अंतर एकच फीट असलं पाहिजे. आणि माणसाला आपण गुणदोषासही स्वीकारतो. विद्यापीठात नोकरी दिल्यावर का सगळे काही समाधानी आहे आपण सगळे असं नाही होत. पण इन द प्रोसेस त्याची गुणवत्ता वाढवणं आणि दोष कमी करणं हा सिस्टमचा सगळ्यात मोठा उपयोग असतो. माणसात ती गुणवत्ता वाढवणं, कर्तृत्व वाढवणं, नेतृत्व वाढवणं, त्याचा स्वभाव बदलवणं. नाही मी तर असा हो, मी आयुष्यात बदलू नाही शकत. असे का दगडासारखे बोलता, मी बदलू शकत नाही. अरे प्रत्येक माणूस बदलू शकतो आणि बदललं पाहिजे. जे योग्य असेल, जे चांगलं असेल, जे सत्य असेल, जे फ्युचरिस्टिक डेव्हलपमेंटमध्ये उपयोगात असेल ते मी स्वीकारीन, आणि जे वाईट असेल ते कोणाचं असो ते मी सोडून देईन. तर यू कॅन बिकम ए गुड लीडर. मी क्रिकेट खेळायचो. आम्ही नाटक मागून आणि सिनेमा समोरून बघणाऱ्यापैकी क्लासमधले होतो. तर मी एकदा आमच्याकडे स्वातंत्र्याचा रौप्य महोत्सव झाला. तर ती एक मुलगी होती, आता ती सगळं लोणावळा असते तुझा, तर तिने भाषणात ती इंग्लिशमध्ये बोलत होती. तिने नेचरला नटरू म्हटलं. तर ते आम्ही सगळ्यांनी खूप आवाज मारले, अरे बैस खाली बैस, पाणी पी पाणी पी. आमचे हेडमास्टर खूप गरम झाले. मी त्यावेळी क्रिकेट खेळायचो, क्रिकेटमध्ये चांगलं खेळत होतो. त्या हेडमास्टरनी येऊन आम्हाला खूप धुलाई केली आणि त्यांनी आम्हाला विचारलं, त्या मुलीमध्ये धाडस तरी आहे बोलायचं, तू देऊ शकतो का भाषण म्हणून, तुझी हिंमत नाही 2 शब्द बोलायची आणि तिच्या भाषणाच्या वेळी अडथळे निर्माण करतो म्हणे. तर त्यांनी आम्हाला उलटं पाणी चढवलं. तर मी म्हटलं हे असं म्हणून नाही तर एकदा भाषणच देऊन देऊ म्हटलं, पाहू काय लागलं मनाला. ते एखाद्याने म्हणून तुला हे वजन नाही उचलता येत, नाही नाही उचलतो, नाही उचल मी उचलतो, तसं तो निगेटिव्हिटी त्यातून पॉझिटिव्ह करून दाखव. मी भाषण दिलं, मला बक्षीस मिळालं आणि बक्षीस मिळता मिळता मला युनिव्हर्सिटीचं गोल्ड मेडल मिळालं. मी नेहमी विचार करतो की माझ्या हेडमास्टरनी मला जर मारलं नसतं आणि मला निगेटिव्ह पाणी चढवलं नसतं तर आयुष्यात मला भाषण देण्याची संधी मिळाली नसती. म्हणून संधी मिळणं, अपॉर्च्युनिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट. अँड देर आर सम पीपल हू कन्वर्ट प्रॉब्लेम्स इन टू अपॉर्च्युनिटीज अँड देर आर सम पीपल हू कन्वर्ट अपॉर्च्युनिटीज इन टू द प्रॉब्लेम्स. तुम्हाला कोणत्या दिशेने जायचं आहे तुम्हाला ठरवायचं आहे. आपण सगळेजण चांगलं शिक्षण घेऊन चालले आहात. सामाजिक आणि शैक्षणिक विषयाची जीवनमूल्य आहेत, ज्याच्यावर व्हॅल्यू बेस्ड एज्युकेशन, व्हॅल्यू बेस्ड फॅमिली सिस्टम आपली विशेषता आहे. संपूर्ण विश्वामध्ये त्याला मान्यता आहे. वैचारिक अधिष्ठानामधून जे मूल्य आपल्याला मिळाले आहेत त्या मूल्याधिष्ठित जीवन पद्धतीच्या आधारावर
ज्ञान विज्ञान तंत्रविज्ञानाचा इनोव्हेशनचा उपयोग करून वर्ल्डमधल्या बेस्ट टेक्नॉलॉजीचा उपयोग करून, पण जो भावार्थाचा विचार आहे तो गांधीजींचा असो, तो लाल मनोहर लोहियांचा असो, दीनदयाल उपाध्यायांचा असो, त्या विचाराच्या अनुरूप जे उद्दिष्ट त्यांनी त्या काळात बाळगलं होतं ते पुन्हा एकदा सुखी समृद्ध संपन्न भारताचं स्वप्न, जगातली महाशक्ती, विश्वगुरू, ज्ञान तंत्रज्ञान इनोव्हेशनच्या भरोशावर आपला स्वतःचं व्यक्तिगत जीवन आपण मोठ्या प्रमाणात यशस्वी होत असताना समाज जीवन आणि राष्ट्रीय जीवनालाही आपण कॉन्ट्रीब्यूट करण्याचा प्रयत्न करू असा निर्धार करून तुमच्या जीवनाचा प्रवास यशस्वी व्हावा, तुम्ही जीवनात सर्वार्थाने यशस्वी व्हावं, केवळ नोकरी चांगली मिळून नाही, चांगला उद्योजक म्हणून नाही, तर जीवनामध्ये तुम्ही अनेक परीक्षा पास केल्या, पण जीवनातल्या अंतिम परीक्षेमध्ये एक चांगला माणूस म्हणून देखील आपण जीवनातली परीक्षा पास केली असं तुम्हाला वाटलं पाहिजे. असं यश तुम्हाला मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.